अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. संसारिक मनुष्याच्या आयुष्यात खूप अडचणी येतात. म्हणजे शारीरिक असो, मानसिक असतो, वैयक्तिक काही प्रॉब्लेम असो. मेन म्हणजे नोकरी समस्या आहे, एखादा आजार आहे, आयुष्यात येणारं संकट काही सांगून नाही येत. आदल्या दिवशी ते काही सांगत नाही आपल्याला की मी उद्या तुझ्या दारात उभं राहणार आहे. महाराजांची जो सेवा करत असतो त्याच्यावर महाराजांची कृपा असते. ज्या घरात वर्षभरात 108 स्वामी चरित्र सारामृत होता, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अतिशय उत्तम, पण 108 स्वामी चरित्र होता, त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही. अर्थात कमी झाले तर महाराज काही तुमच्यावर कृपा करणार नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. जास्तीत जास्त स्वामी चरित्र सारामृताचे पाठ ज्या घरात होता ना, तिथे नेहमी सदैव लक्ष्मी नांदते आणि गुरुकृपा त्या घरावर अखंड असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे की स्वामी चरित्र सारामृत तुम्ही जर खरंच खूप अडचणीत असाल, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बऱ्याच मला कमेंट्स येतात, मी मेल्सला खूप रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते, पण असंख्य मेल्स असतात आणि कधी कधी फोन पण मी घेते. महिलांना माहिती आहे, अडचण असेल तर मी कितीही बाळ रडत असो तरी पण मी फोन अटेंड करते की नाही, तुमचे पण प्रॉब्लेम तेवढेच महत्त्वाचे आहेत. बट तरी पण तुम्ही माझ्यापर्यंत कधी कधी कनेक्ट होऊ शकत नाही. मला एक सांगा, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातली नौका महाराजांच्या हातात दिलेली आहे तर काय घाबरता? तुमचं काम काय आहे? सेवा करणं, मेवा द्यायचं काम त्यांचं आहे. आणि योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला महाराज भरभरून देतात. ज्याच्या नशिबात काही नाहीये त्याला सुद्धा भरभरून देतात. पण काय, महाराजांना हवी आहे तुमच्याकडनं वेळ, जी आपल्याकडे अजिबात नाही. आता बरेच स्वामी भक्त 11 गुरुवार करतायत, खूप सुंदर. कोणी 9 गुरुवार करताय, तेही खूप छान आहे. कोणी 108 पारायण करताय, कोणी 21 करते, कोणी 11 करते. तुमची इच्छा. तुम्ही कितीही पारायण करू शकता आणि केवढेही पारायण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला आज सांगणार आहे उद्या. बघा, आता महाराजांची सेवा करायला कुठला काळ वेळ कुठलंही नाही. जेव्हा वाटलं तेव्हा महाराजांची सेवा करू शकतो. फक्त ते वाटणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला उद्या गुरुवार आहे, गुरुवारपासून मी तुम्हाला असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही 108च करा बरं का लगेच, काहीच नाही. गुरुवारपासून फक्त 5 पारायण करा. 5 पारायण आधी सांगते. म्हणजे सगळे स्वामी भक्तांना सगळंच माहिती असतं असं नाही, आणि माझं काम आहे तुम्हाला डिटेल सांगणं. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, 5 पारायण करा, 7 करा, 9 करा, 11 करा, 21 करा, 51 करा, 108 करा, 1008 करा, 1001 करा. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, नवीन आहात काही प्रॉब्लेम नाही, 5 पारायण करायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असता तेव्हा रोज 1 पारायण करायचं असतं. फक्त 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही. अदरवाईज तुम्ही केव्हाही सेवा करू शकता. अगदी रात्री 12ला सुद्धा महाराज अवेलेबल असतं आपल्यासाठी. तर तुम्हाला उद्यापासून, उद्या गुरुवार आहे, तुम्ही 1 पारायण करा. म्हणजे उद्या तुम्ही संपूर्ण दिवसभरात 1 पारायण करा. ताई, लहान मुलं आहे किंवा अडचणी आहे, आम्ही एका बैठकीत पारायण करू शकत नाही. बघा, तुम्हाला मी एकच सांगेल की तुम्ही एका बैठकीत पारायण करू शकत नाही, मला माहिती आहे. पण जर तुम्ही संकल्पयुक्त असेल, लाईक नोकरी आहे, काही तुमच्या अडचणी आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही पारायण करणार असाल तर एका बैठकीतच पारायण करा. मॅक्झिमम तुम्हाला एका बैठकीत पारायण करायचं आहे. आता एका बैठकीत करण्याचाच प्रयत्न करा. बघा तुम्ही, आणि खूप सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच वेळा कमेंट्स होतं की ताई, आम्हाला 2-2 तास लागता पारायण करायला, तुझं 1-1.25 तासात कसं होतं? मला एक सांगायचं आहे, हा स्वामी चरित्र सारामृत ज्या महिला केंद्रात जाता आधीपासून त्यांना माहिती आहे. नव्याने तुम्ही केंद्रात जात असाल तर तुम्हाला पूर्ण माहिती नाहीये. सगळ्यात आधी, याच्या आधी पण मोठे मोठे ग्रंथ, स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण ग्रंथ मोठे मोठे होते, ज्याला 2-2.25 ते 2 तास आरामशीर लागायचे फास्ट वाचणाऱ्याला. पण आपण संसारिक माणूस आहोत. जेव्हा केंद्रात 108 पारायणाची सेवा दिली जाते तेव्हा ते 108 पारायण वाचायला संसारिक माणसांना एवढं शक्य होत नाही. म्हणून गुरु माऊलींनी हा सुंदर असा ग्रंथ काढला आहे. हा तेवढाच प्रभावी आहे, अमृता समान काम करतो. छोटा आहे म्हणून काही काम करत नाही. ज्या ज्या महिलांनी पारायण केलं आहे त्यांनी अनुभव सांगा की याच ग्रंथात त्यांनी पारायण केलं आहे आणि त्यांना अनुभव आलेले आहे. असं अजिबात म्हणू नका की बहुत छोटा ग्रंथ आहे आणि प्रभावी आहे का, असं अजिबात नाहीये. हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर इच्छा असेल मोठा ग्रंथ वाचायची, 2 तास जर तुम्ही बसू शकता तर डेफिनेटली तुम्ही तो ग्रंथ वाचा. हा खूप सोपा आहे, काहीही वेळ लागत नाही. 1-1 पानाचे 1-1 अध्याय आहे. पण एकदम जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पण एक अमृता समान आहे. म्हणून हा छोटा ग्रंथ आहे. तुमच्याकडे मोठा असेल, तुम्ही आवर्जून मोठा वाचा.
पण मी हाच वाचते. जेव्हाचा हा नवीन आलेला आहे, आधी पण माझ्याकडे 2 मोठा ग्रंथ होता जो ऑरेंज कलरचा आहे, बरोबर ऑरेंज आहे, त्याला नारंगी कलर आहे आणि मध्ये थोडासा पिवळसर असाच कलर होता, थोडासा फेंटमध्ये. बऱ्याच महिलांकडे तो असेल. तर तो ग्रंथ होता, त्याच्यानंतर हा ग्रंथ आला. आता सगळे स्वामी भक्त हाच ग्रंथ घेता. समजलं? दुसरं की एका बैठकीत सेवा करावी. हो, एका बैठकीतच सेवा करावी. पण माझ्यासारखं लहान बाळ आहे जे एका बैठकीत नाही करू शकत आपण, अशांनी काय करायचं? मी तुम्हाला अगेन सांगते, स्वामी चरित्र सारामृत एका बैठकीतच करा. पण खरंच खरंच अडचण आहे. आता माझ्यासारखे बाळ आहे जे दुपारी झोपताना, तर तुम्ही तेवढ्या वेळात करून घ्या. 1 तास तर बाळ झोपतच नाही. अर्थात ते बाळ झोपलं असलं की आपल्याला दुसरेही कामं असतात. बट स्टील मी तुम्हाला सांगेल, एका बैठकीत करा. नाही शक्य होत तर जेवढे अध्याय वाचता येईल तेवढे अध्याय वाचा. बाकीचे अध्याय तुम्हाला जेव्हा काम होईल तेव्हा वाचा. एका दिवसाचं मी तुम्हाला सांगते महिलांनो, तुम्हाला जर असंही तुम्ही करू शकता. आता लाईक तुम्हाला 5 पारायण करायचे. आता लक्षात घ्या 5 पारायण म्हणजे काय. 1 ते 21 अध्याय वाचल्यावर 1 पारायण होतं, 1 पाठ होतो, पाठ. येस, 1 ते 21 अध्याय वाचले की 1 पाठ होतो, आपलं 1 पारायण होतं. तसंच तुम्हाला 5 पारायण करायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, एका दिवसात 1 पारायण केलं अतिशय उत्तम. नाही शक्य होत तर 7-7 अध्याय वाचा. म्हणजेच काय, 3 दिवसात तुमचं 1 पारायण. असंही तुम्ही पारायण करू शकता. आता तुम्हाला असं अजिबात वाटू नका देऊ की महाराज म्हणतील की तू एका दिवसात नाही केलं तर मी तुला पावणार नाही. अजिबात नाही. तुमचा भाव, श्रद्धा, भक्ती इतकी महत्त्वाची आहे की महाराज एका धावेला पण हाकून आपल्याला महाराज धावून येतात. बघा, नेहमी तुम्ही मला कमेंट करता श्री स्वामी समर्थ, ते जे तुम्ही कमेंट लिहिता ना त्याचं पण फळ तुम्हाला महाराज देतील. महाराज कधीही कोणाचं काही ठेवत नाही. प्रत्येकाला आपापल्या ऐपतीप्रमाणे आणि त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत असतं. शेवटी हे किती पण सेवा करा, एखाद्याचा चांगला विचार करा, त्याच्या तोंडावर चांगलं बोला. तुम्हाला आयुष्यात असेच लोक भेटतील की तोंडावर एकदम ताई ताई दिदी दिदी करते आणि मागून तुम्हाला नावं ठेवतील. अशांचं कधी चांगलं होत नाही. आणि त्यांना तुम्ही एका स्वामी भक्ताला जर तुम्ही नावं ठेवत असाल तर तुम्हाला व्याजासकट त्याची परतफेड करावीच लागते. म्हणून तुमचं मन चांगलं ठेवा, जेवढं सेवा करता येईल तेवढी करा. आणि तुम्हाला सांगते, मी नेहमी म्हणत असते की स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे ह्या ग्रंथात. ताई, आम्हाला बसता नाही येत, तुम्ही खुर्चीवर बसून वाचू शकता. आता ज्या महिलांना बेडरेस्ट आहे, ज्यांना लिटरली उठायला पण लावलं नाहीये, त्यांनी झोपूनही वाचलं तरी चालतं. असं मनात आणू नका. तुम्ही झोपूनही ग्रंथाचं पठण केलं तरी चालेल. पण ज्यांना एकदम ठणठणीत आहे माझ्यासारख्या, त्या देवासमोर बसून तुम्ही वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर फक्त 5 आणि 7 पारायण तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 3 अध्याय 11 माळी. महिलांनो, तुम्ही कितीही जीव ओता, तुम्ही काहीही करा, जर तुमच्या घरात 3 अध्याय 11 माळी झाल्या नाही ना, तर ती जी गाडी नदी रुळावर येणारच नाही. मला सांगा, एखादी गाडी आहे, त्या गाडीचं तुम्ही पेट्रोलच नाही टाकलं ती गाडी चालेल का? नाही चालणार. किंवा तुम्ही डिझेलच नाही टाकलं किंवा तुम्ही जर त्याला चार्जेस नाही दिले, ती गाडी चालेल का? कितीही करोडोची गाडी घ्या तुम्ही, पण जर त्याला तुम्ही डिझेल, पेट्रोल, इंजिन काय असेल ते जर तुम्ही टाकलंच नाही तर ती गाडी चालणार आहे का? नाही. त्याच पद्धतीने आहे की आयुष्यात 3 अध्याय 11 माळी इतके महत्त्वाचे आहे की ते आपल्या आयुष्याचं पेट्रोल आहे. जर आयुष्याची गाडी रुळावर चांगली व्यवस्थित बुलेट ट्रेन सारखी सरसकट चालत राहावी असं वाटत असेल तर ते 3 अध्याय आणि 11 माळी खूप महत्त्वाचं आहे. आता 3 अध्याय 11 माळी तुम्हाला करायची इच्छा आहे ते पण तुम्ही करू शकता, किंवा हे पारायण आहे हे तुम्ही करू शकता. जर तुम्ही अडचणीत असाल तर खरं तुम्ही 5 किंवा 7 पारायण करा. महाराजांचे काय अनुभव होतो ते सांगा. त्याच्याबरोबर 3 अध्याय 11 माळी करायच्या आहे. मग तुम्ही म्हणाल ताई, जर मी हे पारायण करते आहे, मग तुम्ही 3 अध्याय 11 माळी नाही करायच्या. आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायणही करतो तेव्हाही नित्यसेवा महत्त्वाची असते. ती नित्यसेवा आयुष्यात खूप काही देऊन जाते आपल्याला. जो अनुभव घेतो, आता 11 माळी नाही शक्य होतं, 1 माळ तर करावं. तुम्ही महाराजांकडे थोडा तर टाइम तर द्या. अध्यात्म आपल्याला काय शिकवतं? आजकालच्या जनरेशनला, इव्हन माझी मुलगी असो किंवा मुलगा असो, अध्यात्मापासून लोक खूप लांब गेलेले आहेत. त्यांना आपल्याला जोडायचं आहे. तुम्ही जे घरात काही कराल ते तुमचे मुलं अनुकरण करत असतात. एखादा शब्द जर उद्धट बोलले तर ते तुम्हाला कधीतरी ऐकवणूक करतात, कारण हे आपलंच असतं की आपल्याला त्याची परतफेड मिळत असते. म्हणून मुलांनाही बालसंस्कार आहे केंद्रात पाठवा. तुम्ही घरातही त्यांच्याकडनं सेवा, मंत्र, जाप काहीतरी करा. महाराजांनी लाखो करोड रुपये देवा असं कधीच मानू नका. फक्त महाराजांना म्हणा तुम्ही माझ्यासोबत राहा. लाखो करोडो काय, महाराज तुमचं आयुष्य असं चकचकीत करतील ना, सोन्यासारखं इतकं चकचकीत होईल ना की लोकांना तुमचा हेवा वाटेल की हिचे काय दिवस होते आणि काय आले. हे होतं प्रत्येक स्वामी भक्ताच्या बाबतीत होतं. महाराज त्यांना देता भरभरून. पण काय एवढंच आहे की तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागते, थोडेसे कष्ट घ्यावे लागते आणि थोडीशी परीक्षा द्यावी लागते.
परीक्षेचं म्हणाल तर महाराजच आपल्याला प्रश्न देतात आणि तेही कुठल्या ना कुठल्या रूपातून आपले प्रश्न सोडवतात. म्हणून महिलांनो 7 पारायण करा किंवा तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर 11 पारायण करा. अर्थात आता बघा, ब्रह्मचर्य अजिबात पाळायची नाही. ब्रह्मचर्य नित्यसेवेमध्ये किंवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत जर तुम्ही 108 पारायण करणार असेल, काही तुमच्या अडचणी असेल तर ब्रह्मचर्य पाळायची नाहीये. ब्रह्मचर्य काय आहे सगळ्यांना माहिती आहे. दुसरं अर्थात मांसाहार कडकडीत वर्ज. घरातले खातायत त्यांना खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका. हे 2 नियम आहे. बाहेर जायचा वेळ आला, कोणाच्या घरचं परान्न खाऊ नका. जर आली वेळ तर गायत्री मंत्र म्हणायचा 3 वेळा आणि खाऊन घ्यायचं, काहीच नाही. आपल्याला अर्थात आपल्याला असं वाटत असतं की आपण इतकी सेवा करतो आणि कोणाच्या घरचं खाल्ल्यावर अर्थात आपल्याला वाटतं की बापरे ती सेवा त्याला नको जायला, मी समजू शकते. पण जर खूपच अडचण असली तर तुम्ही गायत्री मंत्र म्हटले तर त्यांच्या पण अन्नाचे दोष जात नाही. आणि मला असं वाटतं की स्वामी सेवा वाटायला बसले नाही की तू याच्या घरचं खाल्लं मग तुझी सेवा मी त्याला नाही, तुमची सेवा तुम्हालाच मिळणार आहे. आपण परान्न का खात नाही? कारण सगळ्यात महत्त्वाचं की अन्नाचे दोष लागतात. तुमच्या घरात नामस्मरण होतं, समोरच्या घरात होतं का माहिती का तुम्हाला? नाही. म्हणून ते दोष लागतात, बाकी काहीच नाही. अशा वेळेस तुम्ही 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. ठीक आहे. आता ताई, संकल्पयुक्त पारायण ऑफिसमध्ये वाचू का आणि ट्रेनमध्ये वाचू का आणि बसमध्ये वाचू का? नाही, तुम्हाला ते घरातच वाचायचं आहे. तर चला, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.